त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मधून आपण ही बातमी पाहतोय। याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे जोडल्या गेल्यात। सुषमाताई, आपण पाहतोय की संभाजीनगरचं आज हे चित्र समोर येतंय। भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले की 30-35 वर्ष आम्ही पक्षासाठी काम करतोय, मात्र आम्हाला डावलून आयातरामांना संधी दिली जाते। आणि हे चित्र फक्त आज संभाजीनगरचं नाही तर राज्याच्या विविध भागात हे चित्र कालपासून दिसून येतंय। जी काही अंतर्गत यादवी आहे ती उफळून येणं अत्यंत स्वाभाविक आहे। आता ज्या भाजपच्या प्रवक्त्याने प्रतिक्रिया दिली त्या भाजपच्या प्रवक्त्याच्या आतमध्ये सुद्धा एक फार मोठा काय म्हणता येईल उद्रेक चालू असेल, मात्र पक्षशिस्तीच्या नावाखाली ते उद्रेक दाबायचा प्रयत्न बंद करतात। काय होतं की केशव उपाध्ये असतील, माधव भंडारी असतील, अशा सारख्या जुन्या लोकांना डावलून जेव्हा नवीन मस्का पाव लावणारी लोक पुढे येतात तेव्हा आता संभाजीनगर मधली जी परिस्थिती आपण दाखवत आहात ती परिस्थिती थोड्याफार फरकाने सर्व शहरांमध्ये अशीच आहे। त्यामुळे भाजपमध्ये ज्या अंधाधुंद पद्धतीने आधी पक्षप्रवेश करून घेतले, आता मात्र जुने विरुद्ध नवे हा संघर्ष अटळ आहे आणि त्या संघर्षाला या निमित्ताने वाचा फुटलेली आहे। आणि जर भविष्यात भाजपने हे वागणं थांबवलं नाही तर भाजपला संपवायला कुणी बाहेरच्यांनी येण्याची गरज नाही। अंतर्गत यादवीने भाजप आपोआप एका अर्थाने एका विध्वंसाच्या मार्गावर वाटचाल करत असेल। सुषमाजी, अजित चव्हाणांशी आम्ही संवाद साधत होतो तेव्हा त्यांना असं आम्ही सांगितलं की ह्या कार्यकर्त्यांची एवढीच मागणी होती की अतुल सावेंनी गाडीतून उतरावं आणि आमच्याशी संवाद साधावा, आम्हाला नेमकं का डावललं हे सांगावं। मात्र अजितजींचं असं म्हणणं आहे की पक्षाची एक नियमावली असते, पक्षशिस्त असते, आपली नाराजी व्यक्त करण्याचं हे माध्यम नाही। मात्र कार्यकर्ते जर अशा पद्धतीने उद्रेक करतायत तर पक्षश्रेष्ठींनी येऊन या कार्यकर्त्यांची समजूत घालणं महत्वाचं आहे। काय वाटतं तुम्हाला या सगळ्या संदर्भात पक्षश्रेष्ठी येतील का? कसली पक्षशिस्त? पक्षशिस्तीच्या नावाखाली 30-35 वर्ष काम केलेल्या लोकांना जर तुम्ही कुजवत असाल आणि बाहेरून आलेले, तुम्ही म्हणाला होतात की तुम्हाला काँग्रेस मुक्त भाजपा करायची, तुम्ही काँग्रेस मुक्त महाराष्ट्र किंवा काँग्रेस मुक्त देश असं नाही करू शकलात, तुम्ही काँग्रेस युक्त भाजपा केलेली आहे। काँग्रेसमधनं, राष्ट्रवादीमधनं, शिवसेनेतनं सगळीकडून जेवढे भ्रष्टाचारी, जेवढे गुन्हेगार, बलात्कारी, गुंड, तडीपार या सगळ्यांना घेता येईल तेवढ्यांना भाजपने घेतलं। आणि अशा लोकांना तिकीट देण्यासाठी ज्यांनी भाजपचा गड राखला, ज्यांनी सत्ता नसताना अत्यंत इमानी इतबारे भाजपासाठी काम केलं, अशा सगळ्या इमानदार लोकांच्या घरावर, ज्यांनी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून काम केलं, अशा लोकांवर जर अन्याय केला जात असेल तर किमान आपण त्यांच्या दुःखात सहभागी आहोत म्हणत त्यांना सांत्वन करण्यासाठी, कारण अशा काळात संघटनेने आईचं काम करायचं असतं। त्यामुळे अतुल सावे सारख्या माणसाने गाडीतनं नुसतं खाली उतरू नये, तर अतुल सावे सारख्या माणसांनी ज्यांना उमेदवारी मिळाली नाही अशा प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन केलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे, किंवा त्यांना उमेदवारी मिळणार नाही यासाठी त्यांना आधी एक दिवस आधी त्यांना आपल्या कार्यालयात बोलून त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे। तुम्ही अशा पद्धतीने जर विश्वासघात कराल आणि तुम्ही अचानक आकस्मिक त्यांना धक्का द्याल तर त्यांचा उद्रेक होणं फार स्वाभाविक आहे। निश्चित। मात्र या उद्रेकाचं चित्र आगामी काळात कितपत मोठं होऊ शकतं? काय म्हणतात, नाराज लोक आहेत किंवा नाराज हा शब्द थोडा सौम्य होईल, ज्यांच्यामध्ये प्रचंड मोठा एक संतापाचा उद्रेक आहे, अशी माणसं या काळामध्ये निवडणुकीत किती भाजपला सहकार्य करतील हा खरा प्रश्नचिन्ह आहे। आणि त्यामुळे एकमेका असहकार्य करू आणि अवघी भाजपा गार करू, ही भाजपा गारद करण्याच्या दिशेने देवेंद्रजींचा प्रवास आता सुरू झालेला आहे। निश्चित। सुषमाताई, खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचं हे चित्र आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगर मध्ये आज कार्यकर्त्यांनी मोठा राडा घातलेला आहे, कार्यकर्त्यांचा उद्रेक हा बाहेर येतोय। Dale,
संभाजीनगरातील हे चित्र आहे। भाजप सारख्या पक्षात कार्यकर्त्यांचा हा उद्रेक होतोय। इच्छुक उमेदवारांना उमेदवारी मिळाली नाही, पक्षाचा एबी फॉर्म मिळाला नाही, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी थेट आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। कालही संभाजीनगरमध्ये भाजप कार्यालयात हेच चित्र पाहायला मिळालं आणि आता कार्यकर्ते थेट रस्त्यावर उतरलेले आहे आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना कार्यकर्ते प्रश्न विचारतात। आपल्याला तिकीट हवंय, तिकीट हवं होतं अशी मागणी या कार्यकर्त्यांकडून होते। अतुल सावे यांच्या गाडीला कार्यकर्त्यांनी रोखलं, मात्र सावेंनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला। संभाजीनगरमध्ये कालपासून सुरू असलेल्या या गोंधळानंतर, या गदारोळानंतर आता भाजपकडून काय कारवाई केली जाते, काय पावलं उचलली जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण पक्षासाठी वर्षानुवर्ष उभ्या राहणाऱ्या, लढणाऱ्या या कार्यकर्त्यांना आता न्याय अपेक्षित आहे।